मित्रांनो, आज आहे 10 जानेवारी 2026 आणि वार आहे शनिवार। मित्रांनो, आता संध्याकाळचे जवळजवळ 8 वाजलेले आहे आणि दिवसभरामध्ये आज एकूण महाराष्ट्रामधील प्रमुख बाजारपेठेमधील कोणत्या महत्त्वाच्या कापूस मार्केटमध्ये 8,000पेक्षा जास्त कापूस बाजारभाव झालेला आहे, त्या मार्केटमधली आपण बाजारभाव आज जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो बघा, 1 जानेवारीपासून रोजचा जो कापसाचा बदल होत आहे तो महत्त्वाचा आहे आणि दिवसभरात जो बदल झाला तो आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जाणं देखील गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आज सकाळपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ज्या मार्केटमध्ये 8,000पेक्षा जास्त कापूस बाजारभाव झालेला आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य फॉलो करून घ्या, कारण की मी रोजचीच अजून कापूस बाजारभावामध्ये काय अपडेट होत आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। शेतकरी मित्रांनो बघा, 8,000पेक्षा जास्त कोणत्या मार्केटमध्ये कापूस बाजारभाव झालेला आहे, तर शेतकरी मित्रांनो मोजके ठळक आहेत काही महाराष्ट्रामधील प्रसिद्ध मार्केट, त्या मार्केटमधला आपण बाजारभाव जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, अकोट मार्केट जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी 8,405 हा कालचा भाव होता। पण शेतकरी मित्रांनो, आज आहे 10 जानेवारी, आजचा जो कापूस बाजारभाव झालेला आहे तो आहे 8,500 रुपये प्रति क्विंटल झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर प्रसिद्ध मार्केट आहे सिंधी सेलू, या ठिकाणी देखील 8,245 रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारभाव झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, त्यापाठोपाठ देऊळगाव राजा या कापूस मार्केटमध्ये 8,100 रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारभाव झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जालन्यामध्ये जर बघितलं तर 8,010 रुपये प्रति क्विंटल कापसाला बाजारभाव मिळाला। समुंदरपूर मार्केटमध्ये देखील 8,100 रुपये प्रति क्विंटल कापसाला बाजारभाव मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, मानवतमध्ये 8,151 रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारभाव मिळालेला आहे। तर हे होते शेतकरी मित्रांनो आज 8,000पेक्षा झालेले कापूस बाजारभावाचे मार्केट। अशीच रोज वेगवेगळी माहिती शेतकरी मित्रांनो मी आपल्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करत आहे। या ठिकाणी